उपराष्ट्रपतींच्या शपथविधीपासून अजित पवार दूर। अजित पवार नवी दिल्लीला जाणार नाहीत। नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा संपन्न। सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न। 15वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर। 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते। तर हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये। नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टात। सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत सुशीला कार्की काळजीवाहू पंतप्रधान। नेपाळमधली स्थिती वेगानं पूर्वपदावर। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद। शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय। मध्य मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये फेरबदल होणार। अभिनेता किरण मानेच्या आगाऊपणावरती लोक संतापले। ठिकठिकाणी किरण विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल। काँग्रेसला शिवरायांचं नाव नकोसं। कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव बदललं। कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध। ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जीआर नीट वाचावा। ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन। तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। 17 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये अराजकता माजेल। छगन भुजबळांचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणाच्या जीआरला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही। मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सक्रिय। अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक। जळगावात पवार गटाच्या पदाधिकारी मेळावा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित। मेळावा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ। नागपुरात ट्रक चालकाकडून लाखोंच्या तूरडाळीची चोरी। उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्पर विक्री।